हॅलो फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्वजण? हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व लहान मोठ्यांचं मी मनापासून स्वागत करते. तर आजचा ब्लॉग हा आपला बैलपोळा स्पेशल असणार आहे. आज आहे आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यांचाच आवडीचा शेतकऱ्यांचा असा बैलपोळा सण. कारण की आपला संपूर्ण भारत देश हा कृषीप्रधान आहे. आम्ही स्वतः शेतकरी आहोत. आपण जास्तीत जास्त सगळेच जण शेतकरीच आहोत. त्यामुळे इकडे सगळीकडे बैलपोळा हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बैलांची छान पूजा केली जाते, त्यांना मान सन्मान दिला जातो. कारण की त्यांच्यामुळे शेतीचे खूप सारे कामे होतात आणि शेतकऱ्यांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. तर गावाकडे खूप छान प्रथा आहे बैलपोळ्याची. आमच्या गावात देखील खूप छान पद्धतीने बैलपोळा साजरा केला जातो. आमच्याकडे स्वतःकडे बैलजोडी नाहीये, पण जे आमची शेती करतात त्यांची बैलजोडी आपल्याकडे येते. अजून एक दोन बैलजोड्या आपल्याकडे येतात. दरवर्षी त्यांची मी पूजा करते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. तर असा हा सण आम्ही दरवर्षी खूप छान पद्धतीने साजरा करतो. तर म्हटलं आमची देखील जी परंपरा आहे आमच्या गावात कसा साजरा केला जातो हे तुमच्यासोबत देखील शेअर करावं. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मी शूट करत आहे. तर आज बैलपोळा म्हणजे आज डेफिनेटली पुरणपोळीचा स्वयंपाक असणार आहे आणि आमचा जवळजवळ स्वयंपाक होत आलाय. आता फक्त पुरणपोळ्या बाकी आहेत. तर बाकीच आज आणि माझा आत्तेभाऊ हे देखील आले आहेत. त्यामुळे तिने पण मला खूप मदत केली स्वयंपाकाला. आम्ही दोघींनी मिळून स्वयंपाक केलाय आणि संध्याकाळी मग बैलजोडी येईल. त्यानंतर त्याची पूजा करणार आहोत आम्ही आणि मग त्यानंतर बाकी सगळेजण मग जेवण वगैरे करू असं छोटंसं आहे. हे बघा, आज आमच्याकडे सकाळपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. आता पाऊस थोडा कमी झाला. आता थोड्या वेळापूर्वी खूप जास्त पाऊस होता आणि छान वातावरण पण मस्त वाटते. 2 दिवसांपासून पाऊस नव्हता, खूप गरमी होती आणि आज पण परत एकदा पाऊस सुरू झालाय. आज बैलपोळा आहे आणि आज सकाळपासून पाऊस चालू आहे. तुम्हाला दाखवले मी बाहेर. वातावरण खूप छान थंड. आज थंडी पण वाटते कारण की वातावरणात खूप गारवा आहे. आणि आज संविधाला तिच्या पप्पाला दोघांनाही सुट्टी आहे शाळेला बैलपोळ्यानिमित्ताने. त्यामुळे त्यांचा आज दिवसभर टी व्ही बघण्याचा प्रोग्राम आहे. त्यांचा मामा आलाय त्यामुळे त्यांचं मस्त आज एन्जॉयमेंट चालू आहे. आणि आत्तू तिकडे स्वयंपाक करते. आम्ही दोघींनी मिळून केला. आता थोडंसं जे राहिले ती बनवते, मी तुम्हाला दाखवते. आणि खूप छान आहे असं. आणि विशेष म्हणजे बैलपोळ्यानिमित्ताने आमच्या गावामध्ये संध्याकाळी गावातील जेवढी बैलजोडी आहे त्यांची रॅली निघते. गावात जे मंदिर आहे तिथे सर्वजण बैलजोड्या एकत्रित येतात. मग ते तिथे दर्शन घेतात आणि मग पुन्हा एकदा मंदिराला गोल राऊंड मारून मग गावातून त्यांची एक छोटीशी प्रभात फेरी टाईप असं निघतं. तर असं दरवर्षी होतं. मग आज बघायचे ना बैल, छान छान तयार होता ना बैल, मस्त. परी सुद्धा दरवर्षी जे आमच्याकडे बैलजोडी येते ओवाळण्यासाठी परी आणि तिचे पप्पा जातात त्यांना सजवण्यासाठी. पण यावेळी पाऊस चालू आहे त्यामुळे ते काही गेले नाही. तुझे पप्पा आहे आणि पाऊस कमी झाल्यानंतर ते करणार आहे सजावट. मग यावर्षी ते जात आहे की नाही काही माहित नाही कारण की पावसामुळे यावर्षी थोडी सजावट कमीच आहे. पण दरवर्षी परी आणि तिचे पप्पा जातात सकाळीच. मग त्यांची सजावट वगैरे असते. मागच्या वर्षी मी रील शेअर केला होता त्यांचा, नाव वगैरे टाकण्यासाठी मस्त फुलं वगैरे बैलाच्या अंगावर खूप छान सजावट होते. मग तुम्हाला मी आज दाखवते आज किती छान छान पद्धतीने बैल सजवली जातात, त्यांची मस्त पूजा होते. गावामध्ये पण खूप मोठी रॅली असते. जेवढे बैलांची तसं आता शेतीचे कामं जास्त म्हणजे मशिनरीद्वारेच होत आहे त्यामुळे बैलांचं प्रमाण कमी झाले. तरी पण अजून थोड्या प्रमाणात म्हणजे नाहीसे नाही झालेत, थोड्याफार प्रमाणात आहेत अजून गावामध्ये पण.
मग जेवढे जेवढे बैलजोड्या ज्यांच्याकडे आहेत ते प्रत्येकजण घेऊन येतात. त्यांना आज मस्त त्यांची छान आंघोळ वगैरे, त्यांची सजावट, आम्ही ना भारी भारी नावं पण देतो त्यांची सजावट वगैरे सगळं असं छान होतं. आज खूप छान वाटतं. सगळ्या बैलजोड्या एकदम छान दिसतात. मस्त फुगे वगैरे असतात. की गावातून रॅली निघाल्यानंतर पाऊस कमी असला तर मी तुम्हाला दाखवेल की कशा पद्धतीने आमच्या गावामध्ये बैलपोळा साजरा केला जातो. तर संध्याकाळी आपल्या घरी पण बैलजोड्या येणार आहेत. त्यांना मी तुम्हाला दाखवणार आहे. तर असा आहे आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत. मला वाटलं आमच्या येथील बैलपोळा शेअर करावा. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असू शकते. शहरामध्ये पण करत असतील, पण गावामध्ये हा सण तर खूप छान मोठ्या पद्धतीने उत्साहाने साजरा केला जातो. कारण की शेतकऱ्यांचा हा सण आहे, त्यामुळे सगळेजण मनापासून खूप छान साजरा करतात. तर चला आता मी संध्याकाळी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आम्ही सेलिब्रेट करतोय. बाबा काय करताय? गोंडे करतो बैलाचे. बैलाला. बाबा हे बैल घेऊन आलेत आणि संध्याकाळी आधी यांची पूजा होईल, यांना नैवेद्य दाखवला जाईल आणि त्यानंतर जी ओरिजिनल बैलजोडी आहे ती येईल आणि त्यांना नैवेद्य दाखवला जाईल. जी आपण बैलजोडी आणली आहे पप्पांनी, तर त्याच्यासाठी त्यांनी चवर हे चवर बनवले आहे. हे बघा ते बनवत आहे. गोंडे बनवतात. कलर द्यायचा, त्याला अजून कलर द्यायचा आहे. दरवर्षी पप्पांचं हे काम असतं. हे बघा अशा पद्धतीने बनवले. हे कशाचं असतं पप्पा? चौराचं लाकूड राहतं, त्याचं साल राहते. साल राहते का? त्याचं बनवलं जातं. साल राहते ती ठेचून अगर तुझं हेच फक्त हेच तुझं फक्त ब्ल्यू कलर. सात बैल आहे ना आपले, 7 बैलांना 7 आणि एक घोडा. आपल्या घरात कोणत्या गावड्या आहे मला ते सांग. ब्ल्यू कलरच्या कोणत्या? ब्ल्यू कलरच्या बाया 4. ते 4च आपल्याला खेळवायचं राहतं. दुसरीकडे आपला हक्क नसतो, बरोबर? मग आता हे बघ, आता हे सापडले ना. मामा काय विराला गेम समजून सांगतोय काय? हा, आणि ही अशी विरा click कर इथं. तू गेम खेळते का? आता ही चालवायची. आता इथे क्लिक कर, इथं दाब, हिच्यावर क्लिक कर. हा, आता ही चढाव. कळालं का? आता तू बसली आता येऊन, मग काय चालली गप्पा गोष्टी? हे काय नातीशी बोलते, माझे नाती व्हिडिओ खेळते. विरू आईन तू खेळ ना गेम, आईला सांग. तिला मामाने शिकवलाय आत्ताच. ती सगळे दाबते इथे, तिचाच गेम नाही लावते ती, सगळ्यांचं विरू एकटीच खेळते. ही कोणती आई आहे ग?
कोणती आई आहे? कुठली? हात का ओझरची आई. वीराने सगळ्यांना नाव दिले, ओझरची आई, निमगावची आई, है ना? काय मामाचं नाव काय आहे ग? हे मामाचं मामाचं नाव सांग ना काय? आत्तूच्या पोळ्या चालली आहे. पुरण बनवून दिलंय मी. हे बघा पुरण. आणि आत्तू पुरणपोळ्या बनवते. हे बघा इकडे एवढ्या पुरणपोळ्या बनवल्याय. ची ची ची. आणि परीन ते गेले होते. कुठे गेले होते तुम्ही? बैलाला सहज पाहिजे. बैलजोडी सजवण्यासाठी गेले होते ना? हा. कोण कोण गेलं होतं? पप्पा, मी, मामा. हा. काय काय नाव टाकले मग बैलावर? बैलावर हरिओम आणि ना रतन. रतन हा. आणि हरिओम. हा. अरे वा, मग मज्जा आली का? हा. आणि एकाचं बुद्ध पेंट मारलं.
पाया पडा पाय का बरं त्याला